मित्रांनो, आज 14 मे, आज झेरो शाडोडे म्हणजे शून्य सावली दिवस आहे. सदर दिवशी आपला सूर्य बरोबर माथ्यावर येतो आणि आपली सावली आपल्या डोक्यावर पडते आणि आपल्या शरीरावर पडते. ती सावली इकडं बाजूला दिसत नाही. याला शून्य सावली डे, शून्य सावली दिवस किंवा झिरो शॅडो डे म्हणतात. तर आता मी एक काठी ठेवलेली आहे. आता 10:30 वाजलेले आहेत सकाळचे आणि मी राईट अँगलमध्ये, परपेंडिक्युलर अँगलमध्ये ही काठी पण धरलेली आहेत आणि ती काठीची शॅडो इकडं दिसते. आता हेच आपण 12:15 वाजता जर आपण घेतला फोटो तर ह्या काठीची पण सावली दिसणार नाही, माझी पण सावली दिसणार नाही. हा निसर्गाचा चमत्कार आहे. वर्षातून 2 वेळा शून्य सावली किंवा झिरो शॅडो डे असतो. एक 14 मे आणि 14 सप्टेंबर. ओके, थँक्यू. आता मी 2 hours later. नमस्कार मित्रांनो, सकाळी आपण 10:30 वाजता जो व्हिडिओ केला होता झिरो शॅडो डे, त्यात आपणाला सावली दिसत होती, या काठीची पण सावली दिसत होती. आज 14 मे 2026, मी अलिबाग, डिस्ट्रिक्ट रायगड, स्टेट महाराष्ट्र, इंडियामधून बोलत आहे. आणि आज हा झिरो शॅडो डेबद्दल मी व्हिडिओ क्लिप बनवत आहे. ते सर्वांनी पहा, लाईक करा आणि शेअर करा. आता पहा, बरोबर दुपारचे 12:15 वाजलेले आहेत. माझी सावली पूर्ण माझ्या अंगावर आहे. कारण सूर्य बरोबर माझ्या माथ्यावर आलेला आहे, डोक्यावर आलेला आहे. त्याची परपेंडिक्युलर काटकोनात सूर्यकिरण माझ्या शरीरावर पडलेले आहेत. त्यामुळं माझी सावली दिसत नाही. हे पहा, दिसते का सावली? नाही. हे वर्षातून 2दा 14 मे आणि 14 सप्टेंबरला होत असतं. पण तसंच हे पण आहे, हे पण लक्षात ठेवा. ह्या दिवशी 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असतो. ज्यावेळेला झिरो शॅडो डे असतो तेव्हा 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस असतो. तसंच 21 किंवा 22 डिसेंबरला सर्वात मोठी रात्र असते, ती वर्षातून एकदाच येते. तसंच 21 जूनला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात छोटी रात्र असते. हा निसर्गाचा चमत्कार दक्षिणायन आणि उत्तरायण त्याच्यावर अवलंबून असतो. ओके, थँक्यू. आता हे आपण काठी घेत आहोत. काठी मी राईट अँगलमध्ये धरलेले आहे. पहा, राईट अँगलमध्ये. हिची शॅडो बघा, दिसते का? हे जवळ ये बघ बरं, झूम कर. सकाळी आपल्याला शॅडो दिसत होती, आता शॅडो दिसत नाही. सूर्यकिरण बरोबर राईट अँगल काटकोनात काठीवर पडलेले आहेत आणि शॅडो लेस काठी उभा राहिलेला आहे. शून्य सावली दिवस. ओके, तर हे तुला जर झूम करता आलं तर बघ. आणि माझी पण सावली आहे, ती पायावर झूम करता आली तर बघ. आणि ह्या पद्धतीनं एक निसर्गाची कमैया, जादू ही मी तुम्हाला शेअर करत आहे. थँक्यू व्हेरी मच.